आज दिवस चौथा, सर्वांना साईमय सकाळ। सूर्यदेव आणि बाबांची पालखी। साईराम, ओम साईराम। दोन्ही पालख्या आपल्या सोबत पाहायला मिळतात कसाऱ्याच्या पायथ्याला। ओम साईराम, जय साईनाथ। हे सर्व पालख्या एकत्र येतात। आता खूपशा पालख्या, मोजून 4 पालख्या इकडे एकाच ठिकाणी आहेत। आणि आता आपल्या नारळ श्रीफळ देऊन आपण आता आपला प्रवास कसारा घाटातून सुरू करणार आहोत। जय साई, जय साई, घाटदेवी माते की, साई बाबा की। जण इकडे दर्शन घेतात घाटदेवी मातेचा आणि नंतर ही पालखी आपण पुढे आता निघणार। जय अंधेरीची पालखी आपल्या पालखी बसच्या बरोबरच आहे। या गुरुद्वारामध्ये आम्ही लंगर केलेलं आणि इथं दिलं आहे की 24 तास तिकडे तुम्हाला लंगर वगैरे मिळणार। ही पालखी आली, आता इथे उसाचा रस पियाला थांबतात मुलं। उसाचा रस पिऊन आपण निघू। बरोबर 10 वाजलेत आणि आपण आता रात्रीच्या थांब्याला आलोय। संपूर्ण जंगल आहे इथे, मोर पिंपळ। आज आपण थांबलेलं आहे ते म्हणजे कसाराचा पायथा, म्हणजे थळघाट आहे। त्या थळघाटाची थांबलेलं आहे। तर सकाळचे 6 वाजलेत। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। काकळआरती झाल्यानंतर आपली बाबांची पालखी आज आपला रात्रीचा 3रा हॉल्ट होता थांबा, तिथून निघाली। आज दिवस चौथा, सर्वांना साईमय सकाळ। तर आता सकाळचे 8:45 वाजलेत। आपली साई पालखी जी आपली रात्रीचा हॉल्ट तिथून निघाली। आता कसाऱ्याच्या पायथ्याला म्हणजे जो थळघाटावरून जो मेन कसाराचा घाट आहे ना, तिथे नारळ वगैरे देणार आणि तिथून आपली पालखी पुढे प्रस्थान होणार। आता बरोबर 8:45 वाजलेत आणि माझ्या मागे तर बरोबर सूर्य देखील वर आलेलं आहे, पाहू शकता। आणि आपली बाबांची पालखी मागे माझ्या, आणि आपली बाकीचे जे साई पदयात्री आहेत ते पुढे गेलेले आहेत। आजचा दिवस चौथा आणि खूपसे असे नवीन साहित्यक आहेत ते देखील आमची आज आम्हाला जॉईनिंग झाले आहेत, कसारा घाटामध्ये आलेले आहेत। तर आता पुढे जो आपण कसारा घाटाचा जो प्रवास करणार आहोत ना, संपूर्ण तुम्हाला आपल्या व्लॉगमधून पाहायला मिळणार आहे। नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। सूर्यदेव आणि बाबांची पालखी असं हे दृश्य आहे ना, हे आपल्याला जेव्हा आपण बाहेर असं गावामध्ये येतो ना त्यावेळेला हे पाहायला मिळतं। साईराम, ओम साईराम। हे ओम साई सेवक पदयात्री मंडळाची चेंबूरहून निघाली पालखी। हा 4था दिवस। आज कसारा घाट हा चढणार आहोत। ओम साईराम, ओम साईराम। दोन्ही पालख्यांचं नयनरम्य दृश्य तुम्हाला हे आपल्या पालखी सोहळ्यामधून पाहायला मिळतंय। त्यानंतर ही दुसरी पालखी आहे बाबांची। साईराम, तर ओम साईराम, ओम साईराम, जय साईनाथ। तुम्ही पाहू शकता या मंडळाचं 3रं वर्ष आहे आणि खूप छान प्रकारे या बाबांच्या दोन्ही पालख्या आपल्याला पाहायला मिळाल्या। दोन्ही पालख्या आपल्या सोबत पाहायला मिळतात कसाऱ्याच्या पायथ्याला। ओम साईराम, जय साईनाथ।
आता आपण तो मेन कसारा घाट आहे हा चढणार आहोत. म्हणजे इथे नारळ श्रीफळ देऊन देवाला अर्पण करून आपण इथून आपला हा प्रवास हा सुखाचा हो असं आपण संपूर्ण बोलून आपण निघणार आहोत. मला जर बोललो ना की इकडे सर्व पालख्या एकत्र येतात. आता खूपशा पालख्या मोजून 4 पालख्या इकडे हा एकाच ठिकाणी आहेत. आणि आता आपले नारळ श्रीफळ देऊन आपण आता आपला प्रवास कसारा घाटातून सुरू करणार आहोत. देवी दरवर्षीप्रमाणे आम्ही फक्त जात आहोत. हा आमचा सगळा प्रवास सुखाचा जय माते की जय, साईनाथ महाराज की जय, भगवान महाराज की जय, अंबे माते की जय, गणपती बाप्पा मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. जय साई जय. हा प्रवास सुरू झाला. आता आपण कसारा घाटामधून आपण हा आपला साई पालखी प्रवास आज सुरू करतोय. जय साई जय साई. खूप त्या पालख्या आल्या आहेत आणि इथून हा नारळ श्रीफळ देऊन ह्या पालख्या पुढे निघणार. जय साई जय साई जय साई जय साई जय साई जय साई जय साई. आपण आलेलो आहोत बरोबर 10:15 वाजले. सकाळी आपण ना 7 वाजता निघालो होतो हॉल्टवरून आणि बरोबर 3 तासाचा हा प्रवास केल्यानंतर आपण आता चाललो आहोत घाटनदेवी मंदिर. इथे आपण ना सर्व पालख्या मुंबईतल्या जेवढ्या पालख्या आहेत ना त्या पालख्या इथे येतात. बाबा ह्या इथे आईचं देवीचं घाटनदेवीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर पालख्या पुढे निघतात ह्या मार्गाने. आपली पालखी आता ही मागे आहे. साईराम. देवी घाटनदेवी माते की, साई बाबा की, साईनाथ महाराज की, सबका मालिक गणपती बाप्पा. सर्वजण इकडे दर्शन घेतात घाटनदेवी मातेचं आणि नंतर ही पालखी आपण पुढे आता निघणार दर्शन घेऊन. ही अंधेरीची पालखी आहे. साईनाथ महाराज की, घाटनदेवी माते की जय. अंधेरीची पालखी आपल्या पालखी बोच्या बरोबरच आहे. सर्व पालख्या दर्शन घेऊन इकडून आता पुढे निघणार. पुणे साई सेवक साई पद यायचे देऊन आपली पालखी निघाली. आता आपण नाश्त्याचा जो ओढला आहे त्या नाश्त्याच्या ओढला आपण भेटूया. आपला नाश्त्याचा हॉल्ट आणि आपला आजचं हा मेनू मेंदूवडा, चटणी आणि सांबार. कोण बाकी नाही ना अजून.
जवळून आपली ही पालखी निघाली. आता आपला जो दुपारचा जेवणाचा थांबा आहे तिकडे आपण आता थोड्या वेळात पोहोचू इथे. म्हणजे निघालोय. ओम साई जय साई, ओम साई, ओम साई जय साई, ओम साई जय साई, ओम साई जय साई. आपली आता पालखी आता दुपारचा थांबा आहे तिथे आपलं आता जेवण होईल. तिथे आता 1-1.5 ते 2 तास लागतील आणि तिथून आपण 4 वाजता निघणार आहोत. आता आपण आपला त्या नाश्त्याच्यावरून निघालो. आता आपली जी पालखी थांबली इथे कोटी इथे त्या पालखीजवळ आलेला आहे आणि आपला हॉल्ट आलेला आहे. आपला टेम्पो आणि आपले सर्व साई सेवक बसलेले आहेत. जेवण चालू आहे बहुतेक आता. आणि आपला आजचा हॉल्ट आहे दुपारचा थांबा. मस्त जेवण. साईराम. तर आजचं बटाट्याची भाजी, गोविडा, भात, जेवण चालू आहे. पोटॅटो आणि अपने आपले आचार्य दीपक भाई हो गया खाना हो गया. मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. चालू सुरू आहे आणि आपण लवकर आलो. आता आपण आपल्या साई पालखीचं बाबांचं दर्शन घेऊया. जय साईनाथ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की, साईनाथ महाराज की. आपली पालखी दुपारचा जो थांबा आहे तिथून 4 वाजता निघालो आम्ही घोटीमधून. इकडे आपला थांबा होता आणि समोर आपली पालखी. साईराम काका, साईराम. आता आपण ह्या हॉल्टवरून निघालोय. आपला जो रात्रीचा थांबा आहे तिथे आपल्याला 9 ते 9:30 वाजतात दरवर्षी मोरपिंपळगाव. तर आपण आता 4 वाजता निघालो. 4:30 ते 5 तास आपल्याला लागणार आहेत. आपण कंटिन्यू चालणार आहोत पण मध्ये एक अर्ध्या तासाचा आपण आपल्या चहासाठी छोटासा ब्रेक घेणार आहोत. या गुरुद्वारामध्ये आम्ही लंगर केलेलं आणि इथं दिलं आहे की 24 तास तिकडे तुम्हाला लंगर वगैरे मिळणार. तर आम्ही इकडे गेलो होतो. खूप छान तो एक अनुभव, वेगळा अनुभव आम्हाला त्यावेळेला पाहायला मिळाला होता. त्याच बाजूला आता आपला हॉल्ट तिकडे आहे. हा गुरुद्वार, बाबांची पालखी. आपली पालखी आली. आता इथे उसाचा रस पियाला थांबतात मुलं. उसाचा रस पिऊन आपण निघू. आता आपण आहे घोटी मार्केटमध्ये. हा बघ, हे आहे घोटी मार्केट. पंढरीनाथ रसवंती गृह घोटी. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ. घोटी मार्केटमधून आम्ही निघालो उसाचा रस पिऊन आणि आपली पालखी निघाली. आता आपण घोटी मार्गे मोरपिंपळगावला जाणार आहोत. आता चहाचा हॉटेल 1-1.5 तासानंतर. आपला चहाचा हॉल्ट म्हणजे आता बरोबर वाजलेत 6:15. आपण 4 वाजता तिथून निघालो होतो. 2.25 तास लागले चहाच्या हॉल्टवर येण्यासाठी. समोर मस्त मंदिर आहे.
वाजलेत आणि आपण आता रात्रीच्या थांब्याला आलोय. संपूर्ण जंगल आहे इथे. मोर पिंपळगावला आपण आलेलो आहोत बरोबर 10 वाजता. बरोबर 10 वाजता आपली पालखी आली बाबांची. तिथं आपला रात्रीचा थांबा आहे. जेवण चालू आहे. खूप लेट झाला आज. लेट हो गया ना, 10 बज गया. जेवण आता चालू आहे, होईल लगेच पटापट. आरती घेऊया. साई प्रसाद दाखवल्यानंतर आपण आजचा हा व्हिडिओ 4था दिवस साई पालखी सोहळ्याचा. तर तुम्हा सर्वांना साईमय रात्र. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.